गाडीला असा खेळ चालू आहे ना, जरी बैल न दिला ना तर गाडा मालकांचा असा विचार चालू आहे की चला एक बाहेरून बैल मागून ज्यांनी पैरा न दिला त्यांच्याशी गाड्या पण खेळतात. हो नक्कीच, आमचं पण चाललंय आनंद शेठचा का पब्लिकचा बैल घ्यायचा आहे आम्हाला, म्हणजे बरेचसे गाडे मालक आहेत ते पेऱ्याला नाकारतात आम्हाला. मंडळी समोर तुम्ही बघू शकता आनंद शेठ खोनीकरांचा ओम्या आज बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये खूप बैल पळतोय आणि आपण पहिल्यांदा मुलाखत घेतो. गौरव दादा बोलणार आहेत, काय बोलाल आज कुठली गाडी झाली? गाडी विरुद्ध होती कुंभारकर पाड्याचा रुद्रा आणि शिवशंभू दातिवलीचा. बरोबर. आता गाडी कशी जमली मैदानामध्ये ती सांगा. गाडी आमचा बैल लपून होता आणि त्यांचं कालीजवर शरद जमली होती. म्हणजे काटे मानेवलीचा कालीज आणि ओम्या ही गाडी पळाली. हा, ही गाडी पळाली. पहिरा कधी झाला होता? पहिरा आमचा 2 दिवस अगोदरच झाला होता. 2 दिवस अगोदर पहिरा झाला. पहिल्यांदा गाडी पळते घ्यायच्या आधी? पहिल्यांदाच पळाली गाडी. पहिल्यांदाच. आता मी कालीची याच्या आधी पण मुलाखत घेतली, छान पळतो बैल. आणि ओम्याचं आताच्या घडीला मला वाटतं आतून गाडी खूप जास्त घेतणार असं नाव पण झालेलं, काय बोलाल? हो, खूपच चांगला स्पीड आहे त्याचा. ओव्हरटेक किंग म्हणून आम्ही त्याला नाव दिलं ओम्या. बरोबर. आणि खोनी गावामध्ये आताच्या घडीला मला वाटतं सर्वात जास्त चर्चा आता ओम्याची आहे. बैल दावणीला कसा आलाय ते सांगा ना एकदा. दावणीला आम्ही नाशिकवरून केलेली आहे खरेदी. आम्ही उतरलो होता, आधी त्याचा पल बघितला आणि नंतर आम्ही खरेदी केली त्याची. बरोबर. आता गाडी एकदा सांगा मला कुठल्या नावाने पळते ते? गाडी आमची ओम साईराम प्रसन्न, सोनाली गुरुनाथ फुलोरे, अतर्व संदीप म्हात्रे, कल्याण खडकपाडा. बरोबर. आता खरेदी चालू होती त्यावेळेला म्हणजे काय बोलणं चालू होतं, म्हणजे बैल पळून घेतात किंवा त्या साईडला पळताना बघितला असल्यानंतर आपण खरेदी करतोय? नाही, पल आम्ही मुंबईमध्येच त्याचा बघितला. आम्ही उतरला आणि त्याच्यानंतर आम्ही डिसिजन घेतला का चांगला पलाला म्हणून आम्ही खरेदी केली. बरोबर. कुठल्या जातीमध्ये बुडतंय बैल? खिल्लारी आहे. खिल्लारी आहे ना? हो. आणि दाती किती झाले? 6 दाती झाले. 6 दाती झाल्या म्हणजे करदात बाकी आहे. हो. आणि आतापर्यंत बऱ्याचशाच लढती बघितल्या मी मुलाखत घेता बऱ्याच ठिकाणी मी आलेलो, पण बोलायला तुम्ही कोणी नव्हतं. आज पहिल्यांदा बोनिवलीच्या मैदानामध्ये एक पारंपरिक मैदान आणि गुढीपाडव्याचा निमित्त आणि कुठेतरी स्वर्गीय किशोरानंद पाटील यांच्या स्मरणार्थ हा मैदान आहे, काय बोलाल? महत्वाचा होता आजचा गुलाल आणि नवीन वर्षाचा गुलाल म्हणजे आम्हाला महत्वाचाच होता. बरोबर. आणि तो मिळवला. हो. साईडला तुम्ही या साईडला सन्मान चिन्ह हातामध्ये बघा, आयोजकांनी खूप चांगला आयोजन सुद्धा केलं आहे, काय बोलाल? आयोजन तर चांगलंच आहे आणि भरपूर बक्षिसे आहेत ना. आज आम्हाला ट्रॉफी भेटली. बरोबर. ट्रॉफी मिळाली. गाडी कशी पळाली ती सांगा ना एकदा. उजव्या साईडने का डाव्या साईडने पळाली? गाडी आमची उजव्या साईडने पळाली. खालून ते आम्हाला टाकूनच होते आणि पुढे आम्हाला माहिती आहे आम्हाला ओव्हरटेक करील ओम्या आणि ओव्हरटेक करून आम्हाला गुलाल दिला. बरोबर. आता खरेदीविषयी सांगू शकता का? कारण बरीचशीच गाडा मला घेतला तर खरेदीविषयी सांगत नाही, कुठेतरी किंमत नाही केली जात बैलाची. किंमत ते आम्ही गुपितच ठेवलेली आहे. आम्हाला मैत्री खातीर दिला आहे बाई. बरोबर. म्हणजे तरी पण विक्रमी खरेदी आहे का? विक्रमी खरेदी आहे. बरोबर आहे. आता या गाडीला विक्रमी खरेदी मुंबईला आणि कुठेतरी असा पल कुठेतरी बरेचसे आता चाहता वर्ग बनत चालले ओम्याचा, काय बोलाल? हो, चाहता तर झाले, पण जे गाडा मालक आहेत ते पण थोडे त्याही विचार करायला पाहिजे पेऱ्याबद्दल. कारण की त्यांना फोन करतो आम्ही, बैल आमचा पळतोय पण ते काय बोलतात, देतो दादा, दुसऱ्या अड्ड्याला देतो, 2 अड्डे थांबा, बैल आमचा पळतोच पण कसं काय पेऱ्यामध्ये जरा मार्क होतो आमचा. बरोबर. पण आताच्या गाडीला असा खेळ चालू आहे ना, जरी बैल न दिला ना तर गाडा मालकांचा असा विचार चालू आहे की चला एक बाहेरून बैल मागून ज्यांनी पैरा न दिला त्यांच्याशी गाड्या पण खेळतात. हो नक्कीच, आमचं पण चाललंय आनंद शेठचा का पब्लिकचा बैल घ्यायचा आहे आम्हाला, म्हणजे बरेचसे गाडे मालक आहेत ते पेऱ्याला नाकारतात आम्हाला. त्यामुळे आम्ही घरच्या गाडीसाठी बैल आम्ही खरेदी करायला चालू आहे आमचं नियोजन. बरोबर. आता दावणीला फक्त ओम्याच आहे का अजून कुठली बैल? ओम्या आहे आणि आमचे भाऊजी आहेत ते खडकपाडे, त्यांची बैल आहेत 2. त्यांची बैल म्हणजे तुमच्या दावणीला प्रॉपर ओम्याच आहे? ओम्याच आहे. बरोबर. आता नाद हा आत्ताच आहे का याच्या पूर्वीपासून? नाद आमचं जुनाच आहे, बरेच वर्ष झाले आहे आम्ही या क्षेत्रात. बरोबर. म्हणजे मध्यंतरी बैल नव्हती दावणीला त्याच्या मागे? मध्यंतर आमचा आहे वासरू आहे, तो नाशिकला आहे, त्यांनी पण भरपूर अशी गुलाला आम्हाला घेऊन दिली आणि नाव केलं आमचं. बरोबर आहे. आता गौरवदा तुम्हाला विचारेन, आनंद शेठ बघा एक चांगला व्यक्तिमत्व आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे या मुंबई पिंजोरला, काय बोलाल दादांविषयी? नाही, दादा तर चांगलेच आहेत. ते आम्हाला विचारून करतात पेरे किंवा आम्हाला सांगतात का यो पेरा आम्हाला करायचा आहे. सर्व मित्रबरोबर आम्ही करतो. मग बरोबर. म्हणजे पूर्ण टीम नियोजन करते? टीम करते. बरोबर. आता काही आगामी खूप सारी मैदान आले आहेत, मग कसं काय नियोजन असेल आपलं? असेल पुढे आता मोठा मैदान आहे 22 तारखेला 3 फेऱ्याचा, तिथं पण नियोजन आमचा चालू आहे. बरोबर.
आता या चालू सीझनला जिथून दावणीला आलंय किती गुलाला झाली? भरपूर झाली गुलाला, 25-30 गुलाला झाली त्याची. 25-30 गुलाला झाली. म्हणजे कुठेतरी पैसे लावलं पण ते कुठेतरी कामी आलं असं हो झालं. कामी आले ते, नक्कीच आम्हाला दिला त्यांनी. बरोबर. आता या क्षेत्राबद्दल तुमचं काय मत आहे, म्हणजे कसं चाललंय आता आपला खेळा? चांगला चालू आहे, मैत्रीमध्ये खेळ चालू आहे आमचा. आम्हाला पेरे देत नाही त्यांच्याशी पण आम्ही खेळतो शर्यती, किंवा आम्हाला टाकले त्यांच्याशी पण शर्यती आम्ही खेळलो. बरोबर. म्हणजे कुठेतरी संबंध टिकले पाहिजे तर. संबंध टिकले पाहिजे. बरोबर. आता आजचा बोनिवलीचा मैदान तुम्ही सांगितलं खूप छान आहे. तरी एकदा जे तात्यांच्या काही आठवणी आहेत का तुमच्याकडे, सांगू शकता का? हो चांगले होते व्यक्ती ते पण, आणि चांगलं नियोजन केलंय योगेश दानी. बरोबर. गुढीपाडवा निमित्त आणि नवीन वर्ष आपला. हा नवीन वर्ष. आता मैदानामध्ये ही गाडी लवकरच झाली तुमची, आता पुन्हा खेळायचा विचार आहे का एकच गाडी? नाही एकच गाडी, कारण की 3 फेऱ्याला बैल आमचा पलायचा आहे, 22 त्याच्यामुळे आम्ही तारखेला. आराम देऊ. बरोबर. चला मग तुम्हाला 3 फेऱ्यासाठी पण शुभेच्छा, आणि आगामी काही नियोजन असतील त्याच्या पण शुभेच्छा देतो. धन्यवाद.